महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण पंचवटी विभागातर्फे विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथील सभागृहात दिनांक 7 ते 11 एप्रिल मूलभूत प्राथमिक प्रशिक्षणाचं आयोजन विभागीय क्षेत्ररक्षक पंचवटी मनोहर जगताप यांनी केलं होतं। यात सहभागी स्वयंसेवकांना उपनियंत्रक अतुल जगताप आणि पंचवटी विभागीय क्षेत्ररक्षक मनोहर जगताप यांनी 5 दिवस चालणाऱ्या प्रशिक्षणात नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन, आग नियंत्रण, प्रथमोपचार, हवाई हल्ला, बॉम्ब हल्ला विषयी प्रात्यक्षिक सहित मार्गदर्शन केलं। या पाठ्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपनियंत्रक अतुल जगताप, विभागीय क्रीडा अधीक्षक रंजना बुरकुल, माजी मुख्य क्षेत्ररक्षक डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर सुभाष काळे, पंचवटी विभागीय क्षेत्ररक्षक मनोहर जगताप, भद्रकाली विभागीय क्षेत्ररक्षक मंगला काकड, ओझर विभागीय क्षेत्ररक्षक रामसिंग बागुल, अंबड विभागीय क्षेत्ररक्षक योगेंद्र पाटील उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचं मनोहर जगताप यांनी आभार मानले। महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण दल नाशिक पंचवटी विभागांतर्गत दिनांक 7 एप्रिल ते 11 एप्रिल एकूण 5 दिवस या ठिकाणी प्राथमिक पाठ्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या पाठ्यक्रमामध्ये अनेक अशा नागरिकांनी, युवकांनी यामध्ये सहभाग घेतला। सदर पाठ्यक्रम हा येणारा 2027चा सिंहस्थ कुंभमेळा या पार्श्वभूमीवरती घेण्यात आला। यामध्ये अनेक अशा नागरिकांनी विविध असं आपत्ती व्यवस्थापन असेल, त्यानंतर आग नियंत्रण असेल, प्रथमोपचार असेल आदी विषयांचं मार्गदर्शन या ठिकाणी घेण्यात आलं। सदर पाठ्यक्रमामध्ये महाराष्ट्र शासन नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक आदरणीय अतुल जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाठ्यक्रम संपूर्ण करण्यात आला। सदर पाठ्यक्रमामध्ये अनेक अशा विषयांचं मूलतः मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आलं। यामध्ये पंचवटी विभागाखंड विभागीय क्षेत्ररक्षक मनोहर जगताप असेल, त्यानंतर आमच्या विभागातील स्वयंसेवक गोस्वामी असतील, अजय जाधव असतील, अशा अनेक प्रशिक्षकांनी यामध्ये नागरिकांना प्रशिक्षित करून येणाऱ्या आपत्तीवरती कशा पद्धतीने मात करता येईल या पद्धतीचं मार्गदर्शन करण्यात आलं। सदर पाठ्यक्रमाचा हा जास्तीत जास्त नागरिकांनी इतर नागरिकांपर्यंत या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करावा असा नागरी संरक्षण दलाचा नेहमी उद्देश या ठिकाणी असतो। सदर पाठ्यक्रमामध्ये ज्या नागरिकांना यापुढेही सहभागी व्हायचं असेल ते आम्ही आपलं 18 वर्ष पूर्ण केलेलं असावं आणि त्यानंतर नागरी संरक्षण दलामध्ये स्वयंसेवक म्हणून कार्यरत या ठिकाणी होऊ शकतात। ह्या पाठ्यक्रमाचा जास्तीत जास्त उपयोग नागरिकांना कसा होईल हा उद्देश आपल्या या संघटनेचा आहे। या ठिकाणी नागरी संरक्षण दल हे नागरिकांसाठी काम करणारी एक संघटना असून सदर संघटनेमध्ये नागरिक या ठिकाणी सहभागी होऊन देशाचं आणि राष्ट्राचं या ठिकाणी संरक्षण करू शकतात। म्हणून या ठिकाणी आमचे नागरी संरक्षण दल संघटनेच्या वतीने आणि आमचे उपनियंत्रक अतुल जगताप सर असतील, सहाय्यक उपनियंत्रक देवेंद्र भावस्कर सर असतील, आमचे सर्व विभागीय क्षेत्ररक्षकाच्या वतीने आम्ही या ठिकाणी संपूर्ण शहरात येणाऱ्या कुंभमेळ्याच्या वतीने नागरिकांना आवाहन करतो की येणाऱ्या काळात जास्तीत जास्त नागरिकांनी संघटनेमध्ये सहभागी व्हावं आणि देश सेवा आणि राष्ट्रकार्य करावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। नागरी संरक्षण प्राथमिक पाठ्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये पंचवटी पोलीस स्टेशन, मसरूळ पोलीस स्टेशन आणि आडगाव पोलीस स्टेशन यांच्या हद्दीतील नागरिकांनी प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला होता। या प्रशिक्षणामध्ये आपल्या घरामध्ये घडणाऱ्या दुर्घटना, जसं एखादी आपत्ती आली, आपल्या घरामध्ये आग लागू शकते, आपल्या घरामध्ये लोक जखमी होऊ शकतात, एखादी नैसर्गिक आपत्ती आली किंवा मानवनिर्मित आपत्ती आली, तर अशा वेळेला आपण या ठिकाणी कशा प्रकारे रिॲक्ट करायचं, कशा प्रकारे काम करायचं, जेणेकरून आपण आपल्या स्वतःचा, आपल्या घरच्यांचा, आजूबाजूच्या नागरिकांचा जीव वाचवू शकतो। मोठी आपत्ती आली तर आपण देशामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ज्या काही घडलेल्या दुर्घटना असतात या दुर्घटनेच्या ठिकाणी जाऊन त्यांनासुद्धा मदत करू शकतो। अतिशय छान असा 5 दिवसाचा सिलेबस आहे। 5 दिवसाच्या सिलेबसमध्ये वेगळ्या प्रकारच्या आपत्तींना समोर कसं जायचं या बाबतीत नागरी संरक्षण दलातर्फे प्रशिक्षण देण्यात येतं। हा जो कोर्स आहे, हे जे पाठ्यक्रम आहे, हा 7 एप्रिलला सुरू झाला आणि आज 5वा दिवस त्याचा 11 एप्रिलला आज याचा सांगता समारोह होता। या प्रशिक्षणाकरता मनोहर जगताप, विभागीय क्षेत्ररक्षक पंचवटी विभाग यांनी महत्त्वाचं मोलाचं कार्य त्या ठिकाणी केलं। तसंच ह्या बाजूला दिसत आहेत रामसिंग बागुल, विभागीय क्षेत्ररक्षक ओझर विभाग, त्या बाजूला गोस्वामी मॅडम आहेत, या नागरी संरक्षण दलाच्या क्रियाशील स्वयंसेवक आहेत। अतिशय उत्कृष्ट असं टीमवर्क या ठिकाणी चालतं। ही जी सगळी तयारी आमची चाललेली आहे, ही सगळी तयारी सिंहस्थ कुंभमेळा याकरिता चाललेली आहे। सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये नागरी संरक्षण दलातर्फे कमीत कमी 10,000 स्वयंसेवक द्यावेत किंवा 10,000 स्वयंसेवक देऊ, सर्व मिळून 10,000 स्वयंसेवक देऊ अशी तयारी आमच्या मार्फत चाललेली आहे। म्हणजे एका शाही स्नानाकरता, एका दिवसाकरता साधारण 500 स्वयंसेवक आम्ही त्या ठिकाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे। असेच प्रयत्न आम्ही सिंहस्थ कुंभमेळा चालू होईपर्यंत करणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त स्वयंसेवक, जास्तीत जास्त नागरिक सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये काम करू शकतो। धन्यवाद।
प्रतिनिधी प्रवीण पवार, सिन्नर, नाशिक.